नमस्कार मित्रांनो, आता आपल्याला बघायचा आहे तो घटक असा आहे की आवर्ती दशांश अपूर्णांकाचं व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करणे. अगोदर आपल्याला इथे दोन गोष्टी माहित असणं आवश्यक आहे. दशांश अपूर्णांक म्हणजे काय आणि व्यवहारी अपूर्णांक म्हणजे काय आणि आवर्ती दशांश अपूर्णांक म्हणजे काय. आता व्यवहारी अपूर्णांक म्हणजे काय, तर जी संख्या दिलेली आहे किंवा व्यक्त करतो आपण ती संख्या अंश आणि छेद या स्वरूपात व्यक्त करता आली पाहिजे, त्याला म्हणायचं व्यवहारी अपूर्णांक. दशांश अपूर्णांक म्हणजे काय, जी संख्या आपल्याला दशांश चिन्हाच्या स्वरूपात दिलेली आहे त्याला म्हणायचं दशांश अपूर्णांक म्हणायचं. आणि आवर्ती दशांश म्हणजे जी संख्या आपल्याला दशांश चिन्हाच्या स्वरूपात दिलेली आहे पण त्यातील काही घटक किंवा त्यातील काही संख्या पुन्हा पुन्हा किंवा वारंवार येत असतात म्हणून त्याला आवर्ती म्हणतात. म्हणून त्याला काय म्हणतात, आवर्ती म्हणतात. म्हणून त्याला म्हणायचं आवर्ती दशांश रूप. आता बघूया आपण त्याच्यामध्ये एक पहिलं उदाहरण बघूया. 0.777 ... हे पहिलं उदाहरण. आता हे जे दिलेलं आवर्ती दशांश रूप आहे या अपूर्णांकाचं व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे. काय करायचंय बघा, इथे पहिल्यांदा हे विचार करायचा की कोणती संख्या पुन्हा पुन्हा येते. तर 7 हा अंक पुन्हा पुन्हा येतोय म्हणजे 0.7 लिहिलं आणि ह्या 7च्या वरती बार दिला. हा बार म्हणजे याचा अर्थ असा की 7 हा अंक या ठिकाणी पुन्हा पुन्हा येतोय. आता हा 0.7 हा आपला आवर्ती दशांश अपूर्णांक आहे. याचं व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे. तर काय करायचं, पूर्णांक म्हणजे शून्य पूर्णांक आहे त्यामुळे पूर्णांक काय लिहायचं नाही, तर अंश काय करायचा, जी संख्या पुन्हा पुन्हा येणारी आहे ती संख्या जशीच्या तशी अंशस्थानी लिहायची म्हणजे 7. आता जी पुन्हा पुन्हा येणारी संख्या 7 आहे म्हणजे याच्यामध्ये एकच अंक आहे. जेवढे अंक असतील तेवढे 9 छेदस्थानी लिहायचे. इथे एकच अंक आहे मग इथं फक्त काय केला, एकच 9 छेदस्थानी लिहिला. म्हणजे 0.777 किंवा 0.7 या आवर्ती दशांश अपूर्णांकाचं व्यवहारी अपूर्णांक येईल 7/9 येईल. यानंतर दुसरं उदाहरण बघूया आपण. 3.143. आता इथे बघा पुन्हा पुन्हा येणारा अंक कोणता आहे, तर 143. पूर्णांक किती आहे, 3 आहे. पॉइंट 143 हा अंक पुन्हा पुन्हा येतोय म्हणून 143 आणि याच्यावरती मी काय करतो आता बार लिहितो. म्हणजे बघा आता पूर्णांक इथं आपल्याकडे 3 आहेत म्हणून काय केलं, पूर्णांकाच्या ठिकाणी 3 लिहिलं. आता अंशस्थानी काय लिहायचं आहे, जे अंक पुन्हा पुन्हा येतात किंवा जो अंकांचा गट आहे तो पुन्हा पुन्हा येतो तो जशाच्या तसा लिहायचा आहे. म्हणजेच काय लिहायचा, तो 143 जसाच्या तसा लिहायचा आहे. आता याच्यामध्ये जो गट आहे त्याच्यामध्ये किती संख्येत मोजा, 1 2 3 तेवढे आपण छेदस्थानी 9 द्यायचे. म्हणजे 3.143 या आवर्ती दशांश अपूर्णांकाचं जर आपण व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर केलं तर हे येईल 3.143 छेद 999. अंश 143 येईल आणि छेद हा काय येईल 999. आणि इथं पूर्णांक 3 आहे म्हणून इथं पूर्णांक आपण 3 घेतला, इथं 0 आहे म्हणून इथे काही घेतलेलं नाही. यानंतर अजून एक उदाहरण बघूया आपण. 2.54. एक स्टेप आपल्याला इथेच सॉल्व्ह झाली म्हणजे ही एक स्टेप आपली लिहायची वाचली. म्हणजेच काय बघा, पूर्णांक किती आहेत, 2 आहेत. अंश किती येईल, हा गट पुन्हा पुन्हा येतोय म्हणजे 54 होईल. आणि या गटामध्ये संख्या आहेत त्या आपल्या 2 आहेत म्हणून आपण 2 9 लिहायचे. म्हणजेच हे काय आला, अंश 54 आला, छेद 99 आला आणि 2 पूर्णांक आले. म्हणजे 2 पूर्णांक आणि अंश 54 आणि छेद 99. आता याच्यामध्ये अजून एक उदाहरण बघूया चौथं आपण. 2.0583 बरोबर. तर आता या गणितामध्ये थोडीशी हिंट आहे, हे आपल्याला थोडंसं काळजीपूर्वक बघावं लागेल. पूर्णांक किती आहेत, 2 आहेत. पूर्णांक किती आहेत, 2 आहेत. पुन्हा पुन्हा येणारा गट कोणता आहे की तो अंशस्थानी लिहायचा 0.583 आणि आपण काय करतो, त्या पुन्हा पुन्हा येणाऱ्या गटामध्ये एकूण किती संख्या आहेत मोजतो आणि तेवढे 9 छेदस्थानी लिहितो. मग इथे किती संख्या आहेत, 1 2 3 4 संख्या आहेत. किती संख्या आहेत, 4 संख्या आहेत. पण इथे मात्र लिहिताना 4 9 लिहायचे नाही छेदस्थानी, कारण हा 0 डाव्या बाजूला म्हणजे इथं याची किंमत काय नाही, डाव्या बाजूला असणारा 0 याची किंमत नाही म्हणून काय लिहायचे, 1 2 3च फक्त 9 लिहायचे आपण. 1 2 3 म्हणजे 2.583 छेद 999.
99 हा फक्त आपल्याला इथे विचार करावा लागेल किंवा लक्षात ठेवावं लागेल.